मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला एवढं सांगेन की तुमचा सगळा विकास बाजूला ठेवा. तुमची पुढची पिढी जर आपल्याला जगवायची असेल तर तुम्हाला पर्यावरणाचं रक्षण केलंच पाहिजे. आज मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची तोड होते. कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. ओझोनला छिद्र पडत आहेत. उष्णता वाढते. मला वाटतं यावेळेला 45 च्या आसपास काहीतरी डिग्री होऊन गेलं होतं, तापमान गेलं होतं. हे का होतं आहे? हिवाळा तर गायबच झाला आहे. कुठं पाऊस कधी पडतो? मागच्या वेळेला मे महिन्याच्या 9 तारखेला पाऊस चालू झाला होता कोकणामध्ये. मला अजून आठवतं आहे. तो अगदी सप्टेंबरपर्यंत होता. यावेळेला आपण पाहिलं, मे गेला, अख्खा महिना गेला, जूनला सगळ्यात शेवटी पाऊस पडला 2 दिवस आणि गायब झाला पाऊस. याला जबाबदार कोण? आपण आहोत ना. हा निसर्गाचा तोल सगळा ढासळला आहे. त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? आपण जेव्हा 1 किलो कोळसा जाळतो, कोळसा विजेसाठी, त्यावेळेला त्यातून 1.5 किलो कार्बन बाहेर पडतं. वीज पाहिजे आपल्याला, हवी आहे. पण हळूहळू पण कोळसा कमी जाळून. पर्यावरण मंत्री आलेले आहात, तुम्ही काही मोठे निर्णय घेतले होते त्याबद्दल? मी हे सांगतोय की आपण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं रक्षण कसं होईल, कार्बन कमी कसं होईल, ऑक्सिजन आधी कसं वाढेल, इथं महाराष्ट्र शासनानं लक्ष दिलं पाहिजे, घातलं पाहिजे लक्ष. मी ज्यावेळेला पर्यावरण मंत्री होतो त्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्रमुख 23 नद्या त्यांचे मी प्रस्ताव केले होते आणि मुख्यमंत्र्यांच्या सहीने मी ते दिल्लीत पाठवले होते. 3,500 कोटी स्टीवन होते, प्रस्ताव होते आणि माझं मंत्रिपद गेलं. मग सुपुत्र आले, त्या जागे होते. जास्त अभ्यास ना, शिक्षण जास्त ना, काही नाही. म्हणजे आदित्य काही नाही ना. त्या 23 नद्यांना जर का 3,500 कोटी मिळाले असते तर आज महाराष्ट्राच्या सगळ्या नद्या तुम्हाला स्वच्छ आणि चांगल्या दिसल्या असत्या. कुठेही प्रदूषण नसतं. आज आपण सगळ्या बातम्या पाहतो, इथं फेस आला, तिथं फेस आला, ही नदी गढूळ झाली, इथं काही ठिकाणी इथं पुण्याला डायरेक्ट मलनिस्साराचे जे आहेत पाईप ते सगळे नदीत पाठवलेले आहेत. त्या 23 नद्यांचं मी पुन्हा मुख्यमंत्र्यांना आठवण करून देणार आहे, पत्र लिहिणार आहे की हा जो प्रस्ताव दिल्लीत पडलेला आहे, तर एकदा आपण मोदी साहेबांचं बोललात त्यावेळेला 3,500 कोटी होते, आता 5,000 पण गेले असतील. पण महाराष्ट्र तुम्हाला कधी विसरणार नाही. ह्या 23 नद्या जर स्वच्छ झाल्या तर महाराष्ट्र, मी कसे प्रस्ताव तयार करून ते मला माहिती आहे. मला माहिती आहे त्यावेळेला. आणि म्हणून आज झाडं लावण्याकडे अधिक लक्ष घातलं पाहिजे. नद्या सगळ्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. जेवढ्या महानगरपालिका आणि नगरपरिषदा आहेत महाराष्ट्रामध्ये, 227 नगरपरिषदा, 27 महानगरपालिका, जेवढा घनकचरा आहे त्या सगळ्याचं सेंद्रिय खत झालं पाहिजे असा मी कायदा केला होता, नियम केला होता मी. आणि त्या सगळ्याचं सेंद्रिय खत झालं आणि 50% सबसिडीनं जर शेतकऱ्यांना ते दिलं सेंद्रिय खत, तर रासायनिक खत हा विषय संपून जाईल आणि 20 वर्ष आपलं आयुष्य आणखी वाढेल. स्लो पॉयझन आहे रासायनिक खत, हे स्लो पॉयझन आहे, स्लो पॉयझन आहे. आणि घनकचऱ्याचा विषय महाराष्ट्रात सगळं संपून जाईल. आता बघा त्याविषयी काय ते कचऱ्याचं ढीक एका बिल्डिंगवर पडला आणि माणसं मेली, ही असा अवस्था आहे. घनकचऱ्याची अवस्था जी आहे अशी आहे. त्याच्यापासून जर का खत निर्मिती केली, वीज निर्मिती केली, विजेचा प्रश्न सुटेल, खताचा प्रश्न सुटेल. इथं महाराष्ट्रानं लक्ष घातलं पाहिजे. हा खरा विकास आहे असं मी समजतो. आणि म्हणून मला आज एका गोष्टी समाधान वाटलं की माझ्या पत्नीला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार हा शासनानं जाहीर केला 2 नंबरचा महाराष्ट्रामध्ये.
मला खूप समाधान झालं. आम्ही दोघांनी मेहनत घेतली. जवळजवळ 50,000पेक्षा अधिक झाडं आम्ही लावलेत. आणि नुसती लावली नाहीत, आम्ही ती जगवली. अनेक झाडं आहेत त्यामध्ये. म्हणजे लाल चंदन आहे, सफेद चंदन आहे, धुपाची झाडं आहेत, आगवूत वेगवेगळ्या टाईपचे आहेत, कापूसची झाडं आहेत, अर्जुन आहे, त्यामध्ये हरडा आहे, शिसम आहे, कोकम आहे, आवळा आहे, जांभळं वेगवेगळ्या टाईपचे आहेत, नारळी आहेत, सुपारी आहेत, काजूचं 15,000 काजू आहेत, 5,000 आंबे झाडं आहेत त्यामध्ये जवळजवळ. अशा वेगवेगळ्या आणि वनस्पती, वेगवेगळ्या वनस्पतीची, औषधी वनस्पतीची लागवड केलेली आहे आपण. आम्हाला कसं वाटलं नव्हतं. आम्ही पुरस्कार, तुम्हाला खरं सांगतो आता, माझ्या मिसेसनी गेल्या वर्षी पुरस्कारासाठी पाठवलं होतं फाईल ती, जे 2023ला. आम्हाला कल्पना पण नव्हती. एका वर्षानं अचानक फोन आले, बा तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला 2 नंबरचा महाराष्ट्रामध्ये. 1 वर्षांनी. तसं माहीत असतं तर यावेळेला आपण नवीन प्रस्ताव दिला असता, कारण 10, 15, 20 झाडं आपण अधिक लावलेत गेल्या वर्षीपेक्षा. तर 2 नंबरच्या ऐवजी 1 नंबर पण मिळाला असता आपल्याला. कल्पना नव्हती. पण शासनानं दखल घेतली त्याची. माझ्या पत्नीची पाठ थोपटली गेली. तिने जे केलं, जे मेहनत घेतली, कष्ट केले, तर शासनानं त्यांची पाठ थोपटली, पुरस्कार दिला. ह्या वयामध्ये एक वेगळं समाधान आम्हाला दोघांना मिळालं. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि यातून एवढा संदेश मी देईन, बाबांनो सगळ्यांना सांगेन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलानं एक झाड लावलं पाहिजे. प्रत्येक माणसानं त्याच्या नावाचं एक झाड लावलं पाहिजे, ते जगवलं पाहिजे. मग तो कामगार असू देत, तो शिक्षक असू देत, तो विद्यार्थी असू देत, कुटुंबातल्या प्रत्येक नावानं, त्याच्या नावानं एक झाड लावावं आणि ते झाड जगवावं. झाड जगवावं हा संदेश मी देईन. आणि तरच भविष्यामध्ये महाराष्ट्राला, देशाला फ्युचर निश्चितपणे आहे. भाई, जाफरी नृत्याला खऱ्या अर्थाने जे महत्त्व आहे, जे काही कौतुक आहे ते तुम्ही केलं आणि एखादी त्याच कामाची दखल घेत आज राजश्री. मला समाधान झालं. आज महाराष्ट्र शासनानं जाखडी नृत्याचं नोंद घेतली. मी मागणी केली होती. मी जो 2-3 वर्ष आधी मागणी केली होती याची, याबाबतची. गेल्या जवळजवळ 33 वर्षापासून माझंही वाटप चाललं आहे. माझा जो गणपती उत्सव असतो 5-6 दिवस, त्या 5-6 दिवसामध्ये येणाऱ्या जेवढ्या टीम असतात जाखडी नृत्याच्या, त्या प्रत्येकाला ढोलकी देणं, त्याला टाळ देणं, त्याला पकवाज देणं, त्याला विणा देणं, त्याला हार्मोनियम देणं, त्याला झांज देणं मोफत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव रामदास कदम असेल की जाखडी नृत्याला जिवंत ठेवण्याचं काम मागच्या 35 वर्षामध्ये मी केलं आहे. आणि त्यामुळं इतकं प्रोत्साहन मिळालं. गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये जाखडी नृत्य निर्माण झाले. माझ्या दिल्लीच्या टाळनारामध्ये संध्याकाळच्या वेळेला देवळामध्ये आरतीला ते टाळ वाजायला लागले, पकवाज वाजायला लागले. मला खूप समाधान वाटलं. आजच काम झालं आहे माझं ते. आता मी आजकालपर्यंत माझं काम होतं, आता योगीदाराने काम हातात घेतलं आहे ते. आता माझं पुढचं जे आहे ते सगळं तो स्वतः